वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यात ऑक्टोबर महिन्यातील प्रखर उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामानातील मोठा बदल दिसून येत आहे। ऑक्टोबर हीटच्या झळांमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। डिहायड्रेशन, डोकेदुखी, थकवा अशा आरोग्य समस्या वाढल्या होत्या। मात्र आता या उष्णतेला विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा वादळी पावसाचं आगमन झालंय। दिवाळीच्या दिवशीच म्हणजेच 21 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसला। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरावरून अरबी समुद्रावर 2 वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत। अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला केरळ आणि लक्षद्वीप किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून ही प्रणाली पुढील काही दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अंदमान निकोबार बेटांजवळ आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय। या दोन्ही हवामान प्रणालीचा परिणाम दक्षिण आणि पश्चिम भारतावर पडत असून त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। या बदललेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रात पुढील 4 दिवस हवामान ढगाळ राहणार आहे। विशेषतः कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून या कालावधीत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाच्या अलर्टनुसार 22 ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। 23 ऑक्टोबरला हा अलर्ट रायगड, पुणे, सोलापूर, बीड, वाशिम, वर्धा, गोंदिया यासह एकूण 17 जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।